जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मृगबहार 2025 मध्ये फळपीक विमा योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. त्या संबंधित एक महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. ते कुठून अर्ज करायचं आहे आणि कुठल्या पिकांसाठी, कुठल्या फळांच्या झाडांसाठी कुठली डेट असणार आहे शेवटची, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया. तर इथं बघू शकता, फळपीक विमा योजना मृगबहार 2025 साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. पोर्टल आहे www.pmfby.gov.in. या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत. यासाठी फळनिहाय अंतिम दिनांक शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, लिंबू, द्राक्षे, पेरू, संत्रा या फळांसाठी 14 जून ही अंतिम तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची. त्यासोबतच मोसंबी आणि चिक्कूसाठी 30 जून असणार आहे शेवटची तारीख. डाळिंबासाठी 14 जुलै, म्हणजे 14 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे डाळिंबासाठी फळपीक विमा योजनेसाठी. आणि त्यासोबतच सीताफळासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. आणि पीक विमा उतरवू शकता येणार आहात 31 जुलैपर्यंत. त्यासोबतच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आता ई पीक पाहणी झालेली असेल, फॉर्म भरतेवेळी ई पीक पाहणी आवश्यक आहे का नाही याचं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, ई पीक पाहणी नोंद नसल्यास फळपीक विमाचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुमची ई पीक पाहणीवर नोंदच नसेल फळा झाडांची, तर तुमचा हा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळं फॉर्म भरतेवेळी तुम्हाला ई पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक नाही आहे, पण अर्ज केल्यानंतर तुम्ही जुलै ते ऑगस्ट महिन्यात ही नोंद घेऊ शकता आपण ई पीक पाहणीद्वारे सातबाऱ्यावरती. तर त्यासोबतच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅगकडून जो फार्मर आय डी जनरेट झालेला आहे, तो फार्मर आय डी कंपल्सरी आहे, म्हणजे बंधनकारक करण्यात आलेला आहे. जर फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. आणि त्यासोबतच काही गोष्टी आवश्यक आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पात्र असण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, फार्मर आय डी, आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, जिओ टॅग फोटो, त्यासोबतच ई पीक पाहणी बंधनकारक असणार आहेत. आत्ता सांगितल्याप्रमाणे हे सर्व गोष्टी तुम्हाला असेल तरच तुम्ही फळपीक विमा 2025चा मृगबहार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. आणि त्यासोबतच यासंबंधी डिटेल्स माहिती हवी असेल तर संबंधित कृषी सहाय्यक, तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा भेट घेऊ शकता संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची योजना आहे फळपीक विमा योजना मृगबहार 2025. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे. त्यांना ड्यू डेट सुद्धा कळलेली आहे. लवकरच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.